मोठी भूमिका म्हणजे आपल्या देवाचीच भूमिका नाही का. आपण आपले देवच छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. हिरो छान दिसणारा पळत येतोय आणि सगळ्या मुली बघतायत, बायका बघतात. मी ज्यावेळी पहिल्यांदा टीजर बघितलं आणि मी ते टॅगलाईन ज्यावेळी वाचली, याला बायका आवडत नाही, आणि माझी बायको बाजूलाच बसली होती. मग मी आणखीन एक गोष्ट त्याला ॲड केली, कारण याला फक्त बायको आवडते. म्हणजे कट बोलल्याच्या नंतर सगळे ब्लँकेट्स घेऊन भूषणला असं पकडत होते. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर. खरं तर मराठीत विविध चित्रपट येत असतात आणि याच्यामध्ये काहीतरी हलका फुलका जॉनर येण्याची ही गरज असते आणि ते जॉनर देतात ते म्हणजे रॉमकॉम चित्रपट. आणि असाच एक रॉमकॉम चित्रपट आहे मनमोजी, आणि त्या चित्रपटाची टीम आपल्यासोबत आहे. त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. नेमकं काय आहे, जर टीजर बघितला असेल तर तुमची उत्सुकता त्या टीजरने वाढवली आहे, तर त्याबद्दल मी त्यांना विचारणार आहे. खूप खूप स्वागत आहे सकाळमध्ये. कसे आहात आणि काय काय फीडबॅक सध्या मिळत आहेत तुम्हाला? मस्त, म्हणजे खूप छान रिस्पॉन्स येतो आहे लोकांचा. स्पेशली शिवरायांचा छावानंतर माझा हा दुसरा सिनेमा रिलीज होतो आहे आणि ह्यात अगदीच रोमॅन्टिक लवर बॉय काइंड ऑफ इमेज. सो खूप लोकांचे चांगले मेसेजेस येत आहेत की महाराजांच्या भूमिकेनंतर तुम्हाला आम्ही या भूमिकेत पाहतो आहे. आणि मला वैयक्तिक कलाकार म्हणून मला या गोष्टीचं खूप समाधान आहे की अनेक कलाकारांचं स्वप्न असतं असे रोल करणं. म्हणजे तुम्ही माझा ओपनिंग शॉट कदाचित पाहिला असेल, त्यात म्हणजे अगदीच मुली मागे पडतायत. सो पण नाही, आय थिंक आय एम ब्लेस्ड की मला एकतर छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका लाभली आणि आता मनमोजीमध्ये असा एक रोमॅन्टिक सिनेमा मिळाला की जे एका प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. त्याबद्दल शीतलजींचा खूप आभारी आहे. पण छान रिस्पॉन्स होतो लोकांचा. स्पेशली गाणं बघितल्यानंतर गाण्याच्या स्टेप्सवर भरपूर लोक रील्स बनवत आहेत. आणि वैयक्तिक माझे जे मित्र आहेत ते म्हणतात की फायनली भूषणला जशी भूषणची पर्सनॅलिटी होती आधी तसे रोल त्याला करायला मिळत आहेत आता ऑन स्क्रीन. पण म्हटलं हो, आता लग्न झालंय म्हणून तो मनमोजी जरा शांत ठेवलाय. पुन्हा आलेला आहे उघडकीस मनोजी. पण छान वाटतंय जे काय आम्ही टीजर आणि गाण्यांमध्ये बघतोय, इंटरेस्टिंग वाटतात गोष्टी. तर शीतल यांच्याकडे जाईन मी की भूषण या चित्रपटात असावा असं काय वाटत होतं की ज्या पद्धतीने जे कॅरेक्टर आहे ते भूषणने वठवावं? काय झालंय ना, मला एक बॉलिवूड लेवलचा सिनेमा बनवायचा होता. खूप असा कलरफुल, चकाचक, फ्रेश लुकवाला. तर फ्रेश फेसेस पण असले पाहिजे. बट ॲट द सेम टाईम जसं फिल्मचं टायटल आहे मनमोजी, तो माणूस मनमोजी दिसला पाहिजे चेहऱ्याने. सो फर्स्ट टाईम जेव्हा मी ऑडिशन्स घेत पण होते, मग एकदा मी भूषणला भेटले, त्याचे पिक्चर्स बघितले होते, पण मला भेटायचं होतं त्याला. जेव्हा मी त्याची वाट बघत होते अँड आय वॉज इन अ रेस्टॉरंट. तो आला समोरून, तेव्हा मी म्हटलं बस ये हीरो जैसा होना चाहिए, है ना एंट्रीज. कारण की हा पिक्चर असा आहे ना, एकदम कलरफुल आहे, रोमॅन्टिक, क्लासी. आणि सो वेन ही केम तेव्हाच मला वाटलं की हा बीचवर पळणारा मनमोजी आहे, हाच आहे फिल्मचा हिरो. आणि त्या प्रकारे ती एंट्री पण मी विचार केलेली की नाही, हिरो एक एंट्री पाहिजे. तो बीचवर, हल्ली फक्त मुलीच पळतात बीचवर, मुलं का नाही? मराठीत फार कमी दिसतंय ना, फार कमी आहेत. मग मी विचार केला नाही, यावेळेस बायकांना पण ते कलरफुल दिसलं पाहिजे, काहीतरी त्यांना पण मजा वाटली पाहिजे. तर त्या हिशोबाने आय टूक लिबर्टी की नाही, हिरो भागेगा इस बार. तर त्या हिशोबाने मग भूषण वॉज परफेक्ट. अँड ही इज अ जिम लवर. त्याला एकदम फिटनेस फ्रीक. आणि तेवढाच चांगला अभिनय करतो, तेवढा छान डान्स करतो. अरे बोलू तर दे, जस्ट चालू झाले मी. सुरुवात त्यानेच होते ना, मग काय करायचं. करेक्ट. हो, कारण की लुक तोच आहे ना, तर आपण लुकच्या बाबतीत बोलतोय, पण ऑफकोर्स अभिनय तर त्याने खूप छान जस्टिस केलं आहे त्या कॅरेक्टरला. आणि म्हणून भूषण आहे त्या रोलमध्ये. सो येस, हॅपनिंग. रिया, तू काय सांगशील या ट्रूपचा भाग होऊन? तुला कसं वाटलंय, एकंदरीत तुझा अनुभव कसा राहिला? ऑनेस्टली माझ्यासाठी तर इट्स अ ड्रीम कम ट्रू. कारण ह्याच्यापेक्षा जास्त मनमौजी टीम आय डोंट थिंक मला या फर्स्ट ऑपॉर्च्युनिटीमध्ये भेटणं इज अ व्हेरी बिग डील. जसं शीतल मॅमनी मला पोर्ट्रे केलं आहे ऑन स्क्रीन ॲज फुल ऑन कमर्शियल हिरोईन. माझी पहिली
फिल्म आहे जी रिलीज होती आहे. सो इट्स माय डेब्यू. माझ्यासाठी तर खूपच जास्त स्पेशल आहे आणि माझ्या फॅमिलीसाठी पण. सो मला तर खूप मजा आली ह्यांच्याबरोबर काम करून, बिकॉज आय थिंक शी गॉट द बेस्ट आउट ऑफ मी अँड नॉट जस्ट हर, दी एंटायर टीम. पूर्ण फिल्म आम्ही हसत खेळत गाणे गात डान्स करत बीचवर पळत पळत एक दुसऱ्याची चेष्टा करत आम्ही पूर्ण फिल्म काढली आहे. सो फॉर मी इट्स अ वंडरफुल एक्सपिरियन्स. आणि पहिल्यांदा आय एम व्हेरी प्राऊड की माझी सगळ्यात पहिली बिग स्क्रीन रिलीज इज हॅपनिंग विथ अ मराठी फिल्म, बिकॉज माझे रूट्स आहेत आणि मी बँगलोरची आहे बेसिकली. आय वॉज बॉर्न इन पुणे, रेस्ड इन बँगलोर. तर माझं नेहमी ते बायलिंग्वल आयडेंटिटी क्रायसिस नेहमी माझा चालूच होता. बट आय कुडंट बी मोर हॅपियर दॅट आय एम डेब्युईंग विथ अ मराठी फिल्म अँड दिस मराठी फिल्म. सो मी अँड माय एंटायर फॅमिली व्हेरी व्हेरी एक्सायटेड. तुझं कसं सिलेक्शन झालं? ऑडिशन अर्थात झालं असणार, पण त्या ऑडिशनमध्ये तुला काय वाटतं की तू काय बेस्ट दिलंस ज्याच्यामुळे तुझं सिलेक्शन झालं? So it's a story to tell. For me it was just another audition, just like any other movie. पण ॲक्च्युअल स्टोरी शीतल मॅम तुम्हाला सांगेल. बापरे, म्हणजे असा किस्सा आहे वाटतं ना? हां, प्रत्येक गोष्टी किस्से आहेत आमच्याकडे भरपूर. तर मी ऑडिशन घेत होते एका कॉर्पोरेट लुकिंग लेडीचे, गर्ल्सचे, नो जी एकदम गो गेटर दिसली पाहिजे, कॉन्फिडंट, नो तशी दिसली पाहिजे. तर मी जस्ट माझ्या गाडीतून उतरले, माझ्या ऑफिसमध्ये जात होते. तर एंट्रन्सला एक मुलगी ना फोनवर बोलत होती आणि शोधाशोध चालू होती माझी भरपूर. खूप ऑडिशन्स घेत होते. हां ऑडिशनसाठी झाली होती. हां, ती ऑडिशनसाठी आली होती आणि मी भरपूर ऑडिशन्स घेतले होते. मी म्हटलं आज बघूया आता कोण कोण येतं. तो ॲज आय एंटर्ड, गाडीतून उतरले तर मी बघते की एक छान अशी मुलगी ना फोनवर बोलते आणि तेव्हा तिने कॉर्पोरेटच कपडे घातले होते, आय मीन ट्राउझर आणि शर्ट. मी म्हटलं की यार ऐसे लोग क्यों नहीं आते इंटरव्यू के अपना ऑडिशन के लिए, का नाही येत असे लोक माझ्याकडे. आणि मी वरती गेले, ऑफिसमध्ये बसले. म्हटलं चला आता कोण आहे पुढे. थोड्या वेळाने 10-15 मिनटानंतर रिया शी कम्स वॉकिंग. म्हटलं अरे यार भगवानचे और कुछ मागले. आणि रिया हां तीच आली. मला पाहता क्षणी तर ती मला आवडलीच होती ॲज अ कॅरेक्टर. म्हटलं ही तर करूच शकते, छान उंच आहे, छान दिसते. आणि मग जेव्हा तिने ऑडिशन दिलं, डायलॉग्स बोलली, इट वॉज एफर्टलेस. म्हणजे जे मला हवं होतं तिच्यात. नंतर तर बाकीचं तर माझं काम होतं करून घेण्याचं, पण जे ऑडिशन तिने दिलं शी नेल्ड इट. आणि ऑफकोर्स तिने कम्प्लीट जस्टिस केली आहे कॅरेक्टरला. पण तुम्ही बघाल तर अमेझिंग आहे. माझे सगळे ॲक्टर्स अमेझिंग आहे, राईट फ्रॉम भूषण, सायली, रिया. पण रियाचा तर एकदम फिल्मीच किस्सा झालेला आहे, फिल्मी म्हणजे किस्सा चित्रपटात झालेला बघतो आहे. तसं. हो एक्झॅक्टली. नक्कीच. पण शीतल मॅमला तेच आणखीन एक महत्वाचा, एकदम खूपच महत्वाचा प्रश्न आहे. अरे म्हणजे बापरे. तो काय ओपनिंग शॉट आहे, तुम्हाला तो डिस्ट्रॅक्ट झालात तुम्ही तो शॉट घेताना? डिस्ट्रॅक्ट मी सांगते. पहिले तर मी विचार केलेलाच की ओपनिंग सीन असाच असला पाहिजे. एक हिरो छान दिसणारा पळत येतोय आणि सगळ्या मुली बघतायत, बायका बघतायत, पण मुली पण त्याच्या मागे पळतायत. सो हा जो थॉट प्रोसेस होता माझा वेगळा होता. आणि डिस्ट्रॅक्ट म्हणजे ऑफकोर्स मी त्याला रेड शॉट्स दिलेले आहेत आणि ज्या हिशोबाने तो पळतो आहे. पण मी खरं सांगू डिस्ट्रॅक्ट या गोष्टीमुळे झाली की ते क्लायमेट एवढं भयानक होतं की एवढी थंडी होती. -4 डिग्रीजमध्ये भूषण पळतोय आणि बट इट वॉज लाईक दॅट फॉर अस. आणि भरपूर हवा वगैरे होती. तर एव्हरी शॉट म्हणजे कट बोलल्याच्या नंतर सगळे ब्लँकेट्स घेऊन भूषणला असं पकडत होते. म्हणजे आम्ही ट्रिपल कपडे घालून तिथे उभे होतो, पण भूषण वॉज ओनली इन शॉर्ट्स. आफ्टर एव्हरी कट आय यूज टू से भूषण सॉरी, मी विचार नव्हता केला हे असं होईल तुझ्याबरोबर, आय एम सो सॉरी. पण भूषणने जेवढ्यांदा रिटेक घ्यायचे तू घे, मी करणार आहे. तर ते त्याचं डेडिकेशन कम्प्लिटली. सो कारण की जसं मी म्हटलं की असे रोल करणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. त्यातल्या त्यात असा ओपनिंग शॉट मिळणं हे नेहमी कलाकार म्हणून आपण इमॅजिन करत असतो की आपण पण आपल्या आयुष्यात असा एखादा शॉट आपल्याला मिळायला बघितला हवा. की तो सलमान आपल्याला शर्टलेस आठवतो आणि तो सीन पुन्हा आठवतो. So आपण लहानपणापासून क्रिएट झालाय का एक्झॅक्ट सलमानचा जो शॉट आहे
एका फिल्म मध्ये तसा रिक्रिएट करण्याचा प्रयत्न आहे. मला ना, मी खरं सांगू का, मला ही फिल्म एका म्हणजे चकाचक सिनेमा, बॉलिवूड लेवलची Bollywood फिल्म, style ती त्याला बघत बघत आपण मोठे झालो आहोत ॲक्च्युली. हां, आपला मराठी सिनेमा पण त्याच लेवलला असला पाहिजे, त्याच तोडीचा असला पाहिजे, हा विचार केलेला. मग तो हिरो पण तसाच, आणि कुठे फक्त भाषा मराठी आहे, बाकी लुक, फील, लोकेशन्स, गाणी, ॲक्टिंग सगळं दर्जेदार आहे. तर त्या हिशोबाने जर तुम्ही बघाल, तर तुम्ही जर रिलेट करत असाल सलमान खानशी, देन आय थिंक आम्ही सगळ्यांनी वी डिड आवर जॉब. हो, कारण तोच सीन मला पटकन आठवला जेव्हा मी तो भूषणचा शॉट. माझा थॉट प्रोसेस असा होता की नेहमी बायका का पळतात, तर मला हिरो पळवायचा होता. सो दॅट वॉज द ओनली थॉट प्रोसेस. मग तो जर सलमान खान दिसतोय तर क्या बात आहे, क्या बात आहे. क्या बात आहे. इट्स लाईक फर्स्ट टाइम इन मराठी सिनेमा और हिंदी सिनेमा हिरोईन इज स्टँडिंग पूर्ण कपडे घालून कॉर्नरमध्ये कोट बीट घालून आणि हिरो पळतोय थंडीमध्ये. सो आय थिंक ग्रेट रोल रिव्हर्सल, नेसेसरी रोल रिव्हर्सल झालं. पण भूषण, तुला असं वाटतं या सगळ्या गोष्टी मिळायला फार उशीर झाला, कारण अनेक वर्षांपासून तू काम करतोय या इंडस्ट्रीमध्ये. पण अशा पद्धतीचे शॉट असतात ना, की ड्रीम शॉट्स असतात आपल्याला, की हिरोवाली एंट्री पाहिजे आपल्याला. अर्थात तू आतापर्यंत केलेल्या चित्रपटांमध्ये प्रत्येक ठिकाणी आहे, पण असे शॉट्स जे असतात ना, कायम आपल्या करिअरमध्ये ते कोपऱ्यात राहिलेले असतात, की आपण हे असं काहीतरी काम आयुष्यभरासाठी. हो, केलेलं आहे. अर्थात म्हणजे मला आय अग्री विथ यू. एवढी वर्ष झाली आणि पेशंटली मी चांगल्या सिनेमांसाठी, चांगल्या रोल्ससाठी मी वाट बघत होतो, आणि मला असं वाटतं तो जो पेशन्स मी ठेवला आजवर, त्याचं फळ कुठेतरी आता मिळतं आहे. एवढे वर्ष जे एक चूजी होतो सिनेमाला घेऊन, की मराठी सिनेमा, आपला मराठी सिनेमा असेल तरी चालेल, पण त्यातल्या त्यात चांगल्यात चांगलं काम करायचं, ही जी चिकाटी होती, ती फायनली मला असं वाटतं की त्याचं फळ आता मिळतं आहे, आणि असे चांगले रोल करण्याची संधी मिळते, आणि पुढेही अशीच मिळत राहो अशी अपेक्षा आहे. पण आजचा तुझा लुक बघितला तर स्कॉटलँडच घेऊन आला इथे असं आम्हाला जाणवतंय. ॲक्च्युली छावाच्या वेळी, प्रमोशनच्या वेळी मला असं झालं की खूप ट्रेडिशनल हो. वेअर आणि हे सगळं करत असताना मग मला असं वाटलं की आता मला ती संधी आहे की थोडंसं वेस्टर्न साईड जी आपली आहे लोकांना तीही दिसावी किंवा कळावी. सो तोच हा एक उद्देश. हो, आणि त्याच्यात महत्वाचं म्हणजे तू बायका आवडत नाही असं म्हणतोय, म्हणजे एवढा देखणा पुरुष, सगळ्या बायकांचा घोळका त्याच्या आसपास आम्हाला दिसतोय, आणि तो म्हणतो बायका आवडत नाही. हे काय, म्हणजे याची उत्सुकता आमची ताडून धरली आहे तुम्ही. त्याबद्दल तू अर्थात रिव्हील नाही करणार, पण आम्हाला सांग ना काय आहे म्हणजे याची थीम लाईन. अनेक कारणं असू शकतात नाही का. म्हणजे मी ज्यावेळी पहिल्यांदा टीजर बघितलं आणि मी ते टॅगलाईन ज्यावेळी वाचली, याला बायका आवडत नाही, आणि माझी बायको बाजूलाच बसली होती, मग मी आणखीन एक गोष्ट त्याला ॲड केली, कारण याला फक्त बायको आवडते. अशा अनेक गोष्टी असू शकतात. म्हणजे यूज युअर इमॅजिनेशन. आणि तोच खरा मनमोजी ना, जो खरं तर प्रत्येक स्त्रीचं मन जो समजू शकतो, राईट. तोच खरा मनमोजी नाही का. हा, त्या मला डुलवत आहे तू, त्यांनाही आपलंसं केलेलं दिसतंय मला. पण लेट्स टॉक अबाउट द स्कॉटलँड. आणि तुम्ही जे काही चित्रीकरण केलं त्याचे फन एलिमेंट्स मला ऐकायचे आहेत, कारण तो शॉट, अर्थात कमिंग बॅक टू दॅट शॉट, एवढ्या सुंदर स्त्रिया आजूबाजूला होत्या, तिथेही काहीतरी फन झालं असणार आहे, तर मला त्याबद्दलही जाणून घ्यायचं. फन म्हणजे माझा पर्सनल एक्सपिरियन्स तुला सांगू, मला असं झालं की आपण भारतातच शूटिंग केलेलं बरं. हो ना. एवढी थंडी म्हणजे दिसायला खूप सुंदर वाटतं. असं वाटतंय की स्कॉटलंडच्या समर्समध्ये असं छान एन्जॉय करता करता हा शॉट दिलेला आहे, पण भयंकर थंडी होती, भयंकर. म्हणजे सुरुवातीच्या 1-2 टेकमध्ये असं झालं की प्रसाद भेंडे आमचे DOP म्हटले की भूषण तू शिवरिंग करतोयस आणि ते दिसतंय कॅमेरात, पण करणार काय, एवढी थंडी वाजतीये. तरीही मग थोडा वेळ घेतला, ब्लँकेट्स, ही लोक कोणी माझे पाय रब करतंय, कोणी काय सगळं, आणि ही आपली मजा घेते, ही आपलं BTSचे ते व्हिडिओज बनवते, माझा सगळा स्ट्रगल बघतीये. पण ते ह्यांच्या सगळ्यांमुळे ते शक्य झालं आणि पार पडलं असं म्हणायला हरकत नाही, पण इट वॉज टफ. तुझ्याकडनं पण मला एक काहीतरी फन एलिमेंट ऐकायचा आहे सेटवरचा. पण भूषण, मला सांग, भूषण कसा असतो सेटवर? असाही कसा अदब मध्ये, आणि तो खट्याळ खोडकरपणा प्रत्येकाचा सेटवर बाहेर येतो, तो त्याचा आणि तुझाही आला असेल.
ऑफकोर्स आय थिंक भूषण, शीतल, मी, विनोद सर, आमचे सगळे एंटायर क्रू कास्ट, वी बिकम सच गुड फ्रेंड्स ना थ्रू आउट दिस प्रोसेस. आम्ही एक दुसऱ्यांना टीज करत असतो, एक दुसऱ्याची खेचत असतो, एक दुसऱ्यावर मस्ती मजाक करत असतो, प्रँक्स करत असतो. आणि बिकॉज ऑफ दॅट मी पर्सनली मला खूप कम्फर्टेबल फील झालं ऑन दिस सेट. माझ्यासाठी थोडंसं इंटिमिडेटिंग होतं ऑब्व्हियसली, कारण माझा पहिला प्रोजेक्ट आहे, मोठी फिल्म आहे, अँड इतक्या ग्रेट ॲक्टर्सबरोबर मी काम करते, लाईक भाऊ सर अँड सो मेनी अदर्स. सो भूषण ॲक्च्युली मेड मी फील व्हेरी कम्फर्टेबल, बिकॉज त्याचा एकच मंत्र होता, जस्ट चिल, इतका विचार नको करूस. ओके. विच इज ॲक्च्युली ग्रेट ॲडवाईस इफ यू थिंक अबाउट इट, कारण ॲक्टिंग इज ऑल अबाउट बिईंग इन द मोमेंट आणि प्रेझेंट राहणं. So because of him and because of everybody else, I was able to be present and enjoy every single moment. आमची फिल्म खूप of course it's a very fun story, but it's also a very emotional story ज्याच्यामध्ये खूप ups and downs आहेत आणि खूप intensity आहे between these characters. So jokes aside, even just to be a very good co-actor आणि मला त्याच्यामध्ये सपोर्ट करण्यासाठी ऑल्सो भूषण हॅज प्लेड अ रिअली गुड हँड, अँड आर केमिस्ट्री विच यू सी ऑन स्क्रीन इज देअर ॲज फ्रेंड्स इन रिअल लाईफ ऑल्सो, अँड आय कुडंट हॅव आस्क्ड फॉर एनी अदर पर्सन टू बी माझा पहिला को-ॲक्टर. सो थँक्स भूषण. म्हणजे तो खऱ्या आयुष्यात पण मनमौजी आहे. हो, डेफिनेटली आहे, डेफिनेटली आहे. चित्रपटाचं नाव मनमौजी आहे, तर प्रत्येकाच्या आयुष्यात आपण एका ठिकाणी जातो किंवा अशी लाईफ मुवमेंट्स असतात ना जिथे आपण मनसोक्त मनमौजी जगलेलो असतो. प्रत्येकाची ती मनमौजी मुवमेंट मला जाणून घ्यायची. भूषण, तुझ्यापासून सुरू करते. मला असं वाटतं की माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये माझं सगळं आयुष्यच मी मनमौजीसारखं जगलो आहे. म्हणजे मी आत्ताच ह्यांना थोड्या वेळापूर्वी सांगत होतो की आपण आपल्या करिअरमध्ये एका टप्प्याला आल्यानंतर किंवा आयुष्याच्या एका टप्प्याला आल्यानंतर आपण खूप प्रॅक्टिकल होत जातो. पण आपल्या प्रत्येकाला हे तेवढंच गरजेचं आहे की आपल्यातला तो जो मनमौजी आहे, जो नॉटीनेस आहे, जो खोडकर आहे, जो स्वतःच्या मनाचं करतो, म्हणजे आपण म्हणतो ना की फॉलो युअर हार्ट, ते आयुष्यातले प्रत्येक महत्त्वाचे डिसिजन्स घेत असताना कुठेतरी तो मनमौजी आपण तो जिवंत ठेवावा. आणि म्हणजे जसं आपण म्हणतो की आपण नेहमीच म्हणतो की आपल्यातला जो एक लहान मुलगा जो आहे की त्याला नेहमी जिवंत ठेवा, तर तसंच हा मनमौजी जो आहे, जो जरा खोडकर आहे, नॉटी आहे, ह्याला जिवंत ठेवलं पाहिजे. आणि मला असं वाटतं माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण जो आहे, मी कुठेतरी मला असं वाटतं की ऐतिहासिक सिनेमा करताना सुद्धा मला असं वाटायचं की हे जे काम आपण करतोय, हे करण्यासाठी आपण हे जे स्वप्न पाहिलं आहे, ते करत असताना जर तुम्ही त्याची मजा नाही घेतली, ती प्रोसेस जर तुम्ही एन्जॉय नाही केली, तर तुमचा सिनेमा उद्याला कितीही मोठा हो किंवा आयुष्यभर तो कितीही तो इतिहासात तो जमा झाला, तरी ज्यावेळी तुम्ही त्या दिवसाचा विचार करणार, त्या दिवशी तुम्हाला त्या मेमरीजनी वाटलं पाहिजे की नाही यार, त्या दिवशी मी हे करत असताना तो क्षण जगलो होतो. तर मला असं वाटतं एखादा पर्टिक्युलर क्षणच नव्हे तर संपूर्ण आयुष्य हे मी मनमौजीसारखं जगण्याचा प्रयत्न करतो. आणि मला वाटतं म्हणूनच करेक्ट चॉईस ठरलाय भूषण. तुमचाही मनमौजी मुवमेंट मला जाणून घ्यायचा आहे. तसं सांगायला गेलं तर ना, मी मनमौजी लाईफ जगले. मला जे करायचं आहे ते करतेच मी. फॉर एक्झाम्पल, माझं लॉ बॅकग्राऊंड आहे. आय हॅव डन माय लॉ. माझे डॅड लॉयर आहेत. पण मला केवळ सिनेमा, नाटकात कामं हे सगळं करता यावं म्हणून मग मी लॉ केलेलं आहे. तर दॅट वॉज मनमौजी. आणि नंतर मग डिरेक्शन, मला डिरेक्ट करायची आहे फिल्म. आणि रिअल मनमौजी मोमेंट इज की मला जे सांगायचं आहे, जी मनाची मौज दर्शकांना दाखवायची आहे, ते मी करू शकली एका फिल्मच्या रूपात. चित्रपटच मनमौजी आहे. जे मला प्रश्न विचारताय तुम्ही, ते तुम्ही जर सिनेमामध्ये बघाल तर तुम्हाला उत्तर मिळणार. दॅट इज अ मोमेंट. प्रिया, एक मनमौजी किस्सा मी चाइल्डहुडचा सांगते तुम्हाला. जेव्हा मी स्कूलमध्ये होते ना, तो मी मतलब वाईस हेड गर्ल वगैरे सगळे ऑल ऑफ दीज पोझिशन्समध्ये मी होते, राईट, स्टुडियस चाइल्ड. एक दिवस जेव्हा आमची स्कूल बस लवकर आली होती आणि आमच्या क्लासमध्ये ना CCTV कॅमेराज इन्स्टॉल केले होते. तर मी माझ्या फ्रेंड्सबरोबर होती. कुणीतरी मला डेअर दिली की जाऊन तो कॅमेरा तू जस्ट फिरून टाक. तर मी एक टेबल घेतली, त्याच्यावरती एक खुर्ची ठेवली, त्याच्यावरती मी क्लाइंब केलं आणि कॅमेरा मी फिरून टाकला.
एक आठवडा झाला. मग क्लास चालू होती. आमची एक कोऑर्डिनेटर आली मला बोलवायला की प्रिन्सिपल मॅमने तुला बोलवलं आहे भेटायला. मला वाटलं की ठीक आहे, मी काहीतरी कॉम्पिटिशन वगैरे जिंकली असणार, कुठली तरी ट्रॉफी आली असेल माझी, Okay. पिकअप करायची असेल. अरे सो मी गेले पूर्ण चॉडमध्ये अशी. अँड इन फ्रंट ऑफ मी माझ्या प्रिन्सिपलनी तिची लॅपटॉप स्क्रीन टर्न केली आणि तिकडे मी होते क्लाइम्बिंग द चेअर अँड टर्निंग द कॅमेरा. आणि मग माझ्या पेरेंट्सला बोलवलं आणि मग खूप मोठा सीन झाला. पण माझे पेरेंट्स पण मनमावजी आहेत आणि दे वर जस्ट लाफिंग थ्रू आउट दिस एंटायर इन्स्टन्स की आम्हाला तर माहितीच आहे आमची मुलगी थोडीशी आहे मस्तीखोर. सो तो चाइल्डहुडचा एक मनमौजी मोमेंट होता. बट देन आफ्टर दॅट आय कम फ्रॉम अ व्हेरी सिम्पल फॅमिली ऑफ इंजिनियर्स अँड माय मॉम इज ऑल्सो कॉर्पोरेट वुमन. सो माझ्यासाठी टू टेक दिस स्टेप इन टू द वर्ल्ड ऑफ सिनेमा विदाउट हॅव्हिंग एनी फिल्मी कनेक्शन्स आणि माझ्यावरती कोणाचा हात नाही आहे एक्सेप्ट माझ्या पेरेंट्सचा, टू डू इट ऑल ऑन माय ओन, स्वतःसाठी खुद के बलबूते पे, आय थिंक इज अ व्हेरी मनमौजी मूव्ह टू मेक. सो आणि फायनली माय त्या सीसीटीव्ही मध्ये स्क्रीनवर दिसली होतीस ना, आता मोठ्या पडद्यावर एक्झॅक्टली प्रिन्सिपल मॅम तुम्ही ऐकताय ना, बघताय ना. डायरेक्ट आता मला तुम्ही त्या सीसीटीव्ही नंतर मोठ्या पडद्यावर बघा. सीसीटीव्ही नंतर आता तुम्ही मोठ्या पडद्यावर बघा मला 8th नोव्हेंबर मनमौजी इन अ सिनेमा नियर यू. सुपर. मला खूप छान इंटरेस्टिंग गोष्टी या निमित्तानं तुमच्याकडून जाणून घेता आल्या. पण भूषण, तुला हे विचारायचं आहे की मागचा जो चित्रपट केला खूप मोठी जबाबदारी होती या सगळ्यामध्ये. आपण मुलाखती दरम्यानही बोलत होतो की कशा पद्धतीने, कारण अनेक कलाकारांनी त्या भूमिका गाजवलेल्या आहेत, लोकप्रिय करून ठेवलेल्या आहेत. तेव्हाच दडपण त्याच्यातून अशा चित्रपटांमध्ये येतोच, तर एक असतं ना की हा एक रिफ्रेश होतोय आपण. खूप जबाबदारी वाटत होती त्या चित्रपटाच्या वेळी, कारण महत्वाची आणि मोठी भूमिका होती. आणि मोठी भूमिका म्हणजे आपल्या देवाचीच भूमिका, नाही का. आपण आपले देवच छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, त्यांची भूमिका केल्यानंतर वैयक्तिक आयुष्यात ती जबाबदारी माझी आहेच. म्हणजे मी उद्या आयुष्यात कितीही मोठं झालो तरीही लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा तोच आहे की ह्या व्यक्तीने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली होती. तर वैयक्तिक आयुष्यात ती जबाबदारी मी पाळतोच आहे आणि ती आयुष्यभर पाळणारच आहे. मला असं वाटतं कलाकार म्हणून माझ्या कामाबद्दल पण मला तेवढंच प्रामाणिक राहावं लागतं. आणि आजकाल ऑडियन्स एवढी स्मार्ट झाली, त्यांना कळतं की तुम्ही कलाकार म्हणून ज्यावेळी तुम्ही एखादा रोल करतात त्यावेळी तुमच्या त्या रोलसाठी असणाऱ्या एक काही पर्टिक्युलर गोष्टी असतात त्या तुम्हाला कराव्या लागतात. तिथे तुम्ही फक्त तुमचं काम करतात. तर मला असं वाटतं की हा रोल करत असताना मला त्याचं दडपण आलं का, तर नाही. कारण मला माहिती आहे आपली ऑडियन्स खूप समजूतदार आहे. त्यांना माहिती आहे की हा रोल करत असताना याची रिक्वायरमेंट ही आहे म्हणून हा असं हे करतो आहे. आणि दुसरी बाजू म्हणायचं गेलं तर माझ्या वैयक्तिक पर्सनली जसं मी तुम्हाला म्हटलं की मला आनंद आहे की मला वेगवेगळ्या भूमिका करण्यासाठी संधी मिळते. लोक माझ्यावर विश्वास ठेवत आहेत. आज कुणीतरी आपलं हार्ड अँड मनी किंवा कोणाचं तरी करिअर असेल, हे सगळं पणाला लावून ते आपल्यावर ते इन्व्हेस्ट करत आहेत आणि त्याला न्याय देणं ही कलाकार म्हणून माझी जबाबदारी आहे. आणि मला असं वाटतं की आम्ही त्या जबाबदारीत बऱ्यापैकी चांगल्यापणे पार पाडली आहे. आता लोकांनी ठरवायचं आहे की त्यांना आमचा हा सिनेमा किती आवडेल ते. पण त्या भूमिकेनंतर किंवा त्या चित्रपटानंतर माणूस म्हणून, कलाकार म्हणून बदल जाणवतोय? अर्थात प्रश्नच नाही. मुद्दे मांडताना किंवा बोलताना आणि या सगळ्या गोष्टींमध्ये त्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, कारण आपण एका वेगळ्या भूमिकेचा अभ्यास असतो किंवा त्यावेळी वागणूक आपली, या सगळ्याकडे लक्ष असतं सगळ्यांचं. त्यानंतर आपण जेव्हा समोर येतो तेव्हा ते बदल जाणवू लागतात. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केल्यानंतर मी छावाच्या वेळी बऱ्याच वेळी सांगायचो की लहानपणी आपण जो इतिहास ऐकलाय, शिकलाय, पण आत्ता ह्या वयात महाराजांची भूमिका करत असताना ज्यावेळी महाराजांचा डिटेल अभ्यास आम्ही केला, ते महान आहेत हे आपल्याला माहितीच होतं, पण ते देव आहेत हे आत्ता कुठेतरी कळलं. त्यांच्यासारखं सॅक्रिफाईस करणं किंवा त्यांच्यामुळे आपलं अस्तित्व आहे हे समजून घेणं, आणि हे सगळं समजल्यानंतरचं माझ्या मते माझं पूर्ण आयुष्य बदललं आहे. माझी वागणूक असेल किंवा आयुष्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन असेल किंवा छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये ते पेटी थिंग्समध्ये ते उगाच दुःखी होऊन किंवा हे करून असं वाटतं की अरे
माझ्या महाराजांनी स्वतःचे प्राण त्यागलेत. ह्या छोट्या मोठ्या गोष्टींचा विचार करून बसून फायदा नाही. किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी काही नसताना स्वतःचं स्वराज्य घडवलं, आपल्याला घडवलं, हिंदवी स्वराज्य घडवलं. हे सगळं करत असताना त्यांच्यासाठी ते सोपं होतं का? नाही ना. मग जर आपल्याला आपलं स्वतःचं स्वराज्य घडवायचं असेल तर आपल्यालाही लढा द्यावाच लागेल ना. तर मला असं वाटतं त्यांच्याकडून हे जे गुण मी घेतले ते वैयक्तिक आयुष्यात मला भरपूर कामात येतात. आणि जसं तू म्हटलीस मगाशी की एवढे दिवस लागले, एवढे वर्ष लागले अशा भूमिका मिळायला, तर मला असं वाटतं हा जो संयम जो आहे तोही कदाचित महाराजांकडनंच मी शिकलो. याआधी मी खूप इम्पेशंट असायचो की अरे का नाही होते, कधी होईल, किंवा लवकर का नाही होते. पण मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि तुमच्या नशिबात ते लिहिलं असतं. तुम्ही आपलं कर्म करत जा, मेहनत करत जा आणि ते मिळेलच. सी बघ आता मी किती छान बोलतोय, महाराजांची भूमिका साकारल्यानंतरचे माझ्यात झालेले बदल तुला दिसत आहेत की नाही. म्हणूनच त्यासाठीच हा प्रश्न होता. आणि तू अर्थात ती भूमिकाही उत्तम वठवलीस आणि याही चित्रपटांमध्ये जी भूमिका आहे ती उत्तम पद्धतीनं सादर होईल. मला खूप छान वाटलं तुम्हा सगळ्यांना भेटून. खूप खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. थँक्यू सो मच. थँक्यू ऑल द सो बेस्ट. मच. धन्यवाद.